नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। सांगली लोकसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर, मशाल नाही विशाल असा काँग्रेसच्या पोस्टरवर उल्लेख, तर दोन्ही भावांचा पराभव तरीही उमेदवारी हवी, ठाकरे गटाचं पोस्टर। महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंची इचलकरंजीतून प्रचाराला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला हार घालून प्रचाराला सुरुवात। यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी, यापुढे काँग्रेसचे गुणगान चालणार नाही, भाजप कार्यकर्त्यांचे सोशल मीडियात स्टेटस। कोल्हापूरच्या हातकणंगलेनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव संजय मंडलिकांवर नाराज। माझी लढत प्रतापराव जाधवांसोबत असेल, महायुतीत धुसफूस, विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी, आमचा विजय निश्चित असून तो ऐतिहासिक विजय असेल, तुपकरांकडून विश्वास व्यक्त। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराचा तिढा सुटेना, संजय राठोड लोकसभा लढवण्यास फारसे इच्छुक नाही, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध कायम। सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही, सांगलीची जागा विशाल पाटलांना घोषित करावी, कार्यकर्त्यांची मागणी। अकोला लोकसभेसाठीच्या पहिल्या दिवशी 22 जणांना उमेदवारी अर्ज घेतले, वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनीही अकोल्यातून उमेदवारी अर्ज घेतला, काँग्रेस उमेदवाराबाबत अद्यापही सस्पेन्स कायम। वर्ध्यात आर्वीच्या प्रकाश उर्फ टीटू मोटवानी यांनी सर्वांचंच वेधलं लक्ष, गांधीजींच्या वेशभूषेत येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला उमेदवारी अर्ज। परभणी लोकसभेसाठी मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याची मागणी, परभणीत सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय, जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आश्वासन। जळगावमधील शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी, आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदान बहिष्कार, मतदानावर पीक विम्याच्या नावावर घोषणा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पहिल्या टप्प्यात उद्या 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ, मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न, प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी। तर गोंदियात निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणात वाहनं तयार, जिल्ह्यात 105 जीप, 137 बस, 39 मिनी बस, 7 कंटेनर अशी एकूण 380 वाहनं तयार, निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि निरीक्षकांसाठी कार, जीप सारख्या वाहनांचा वापर। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तयारी पूर्ण, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त। साताराच्या फलटणमध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघामध्ये मतदान जनजागृती, स्वीप कक्षातर्फे काढलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। स्वीप कार्यक्रमांतर्गत वर्ध्यात मतदार जनजागृती अभियान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 22 महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शपथ। गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्षलवादी ऍक्टिव्ह, एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या, गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या तुकड्यांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू। वाशिममध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 365 वाहनं सज्ज, प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशपत्र छाननीत 12 अर्ज वैध, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 मार्च। तर नाशिकच्या लासलगावसह परिसरात अवकाळी पाऊस, 10 ते 15 मिनिटं रिपरिप पावसाची हजेरी, अचानक झालेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ। धुळे शहरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, धुळेकरांना उष्णतेपासून दिलासा। वाशिम जिल्ह्यातील अनेक गावात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरीचा पाऊस, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। नाशिकच्या चांदवड पाठोपाठ मालेगावातही अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला आलेला कांदा भिजण्याची भीती, कांदा पिकासह फळ पिकांनाही फटका बसणार। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे कापसासह गहू, हरभऱ्याच्या नुकसानीचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी, अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ। भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याचा पुन्हा पावसाचा इशारा, येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण, आजपासून 31 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता। नाशिकच्या येवला शहरात पाणीपुरवठा ठप्प, साठवण तलावाने गाठला तळ, शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 साठवण तलावाचा कोरडा ठाक।
उन्हाचा पारा वाढल्याने नागपुरातील पाणीपुरवठ्यात वाढ, कन्हान नदीतील मुबलक साठा आणि नागरिकांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 188 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. प्रशासनाकडून जिल्ह्यातील 13 गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जाणार. धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा ठाक. 14,000 कृषी क्षेत्राला पाणी मिळत नसल्याने पिकं करपू लागली. बीड जिल्ह्यातील तलावांवर वाढलेल्या झुडपांकडे पाणी टंचाईचा आढावा घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. झुडपांमुळे धरणांच्या भिंतीला धोका वाढला. लासलगाव बाजार समितीत जुन्या लाल कांद्याची आवक संपुष्टात. उन्हाळी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याने सरासरी बाजारभावात 130 रुपयांची अल्पवाढ. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनला प्रति क्विंटल केवळ 4 ते 4.5 हजारांचा दर. हमी भावा एवढाही दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल. गोंदियात धानाची उचल करण्यासाठी आणखी 2 महिन्यांची प्रतीक्षा. आचारसंहितेमुळे अडकली प्रक्रिया. साठवलेल्या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 45,000 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू. जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे विमा कंपनीकडून रक्कम जमा. जळगावच्या रावेर तालुक्यातील मांगलवाडीत खंडोबा यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढल्या. उत्सवात तांदलवाडी परिसरातील ग्रामस्थांचा सहभाग. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाशिकमध्ये उद्या साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीनिमित्त पेशवेकालीन रहाडींची रंगरंगोटी आणि सजावट सुरू. प्रसिद्ध दंडे हनुमान रहाडीचीही डागडुजी. जळगावच्या शिरसोली दगडफेकीच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता. घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह नियंत्रण पथकं तैनात. यवतमाळच्या भोसा परिसरात वाळूघाटावर अंधाधुंद गोळीबार. वाळूघाटावरील रस्त्याच्या कारणावरून फायरिंग. आचारसंहिता सुरू असताना मध्यरात्रीची घटना. लातूरच्या नागलगावात शिवारातील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक. ऊस जळाल्याने शिवराज फुसकुटे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान. परभणीच्या गंगाखेडमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर पोलिसांची धडक कारवाई. सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून करण्यात आले निकामी. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये लासूरगाव शिवारात टेम्पोची दुचाकीला धडक. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार. पुण्याच्या वाघोलीत बंद घरात चोरी करणारा चोरटा अटकेत. चोरट्याकडून 5 तोळे सोनं, 11 तोळे चांदी आणि 3 आयफोन जप्त. गोंदियाच्या सावराटोलीमध्ये घरात लपवून ठेवलेल्या पिस्तूल जप्त. या प्रकरणी सुमित आणि भूपेंद्र महानंदे या दोघा भावांना अटक. गडचिरोली नक्षलवाद्यांकडून ताडगाव परिसरात संशयित पोलीस खबऱ्याची हत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी पुन्हा ऍक्टिव्ह. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या मामाचा खून. जीपखाली चिरडल्याने तरुणाचा जागेवर मृत्यू. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला. शोध मोहीम सुरू.